नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात? मस्त आहात ना? चला तर मग सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या जबरदस्त आजच्या भागामध्ये आता इकडे राजकुमारला घराबाहेर काढलेलं आहे. ज्या वेळेला राजकुमारला घराबाहेर काढलेलं आणि त्याच वेळेला राजकुमारला काही गुंडांनी आत इकडे पकडलेलं आहे आणि बघू तुझ्याकडे काय आहे असं म्हणत त्याच्या आता अंगावरची धावत घात त्यांनी आता पूर्णपणे राजकुमारला गोल धरलंय आणि त्याच्या भोवती फेरा धरत त्याच्याकडे जे काही आहे सगळं लुटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर राजकुमारला तिथेच मारून मारून बेजार करून खाली ठेवलेलं आहे. राजकुमारांनी ज्यांच्याकडून आता इकडे देणी वगैरे घेतलेली आहे त्या सगळ्यांना आता इकडे राजकुमार पूर्णपणे घेरून टाकलेला आहे. हे सगळं चालू असताना आता मात्र ते सांगतात ना, तुला जास्त मस्ती आली आणि त्याला बेदम मार देऊन तिकडे सोडून जाता. राजकुमार विचार करायला लागतो, हे सगळं सावलीमुळे घडलं. सावली, तुला मी सोडणार नाही. काही झालं तरी सुद्धा तुझ्यामुळे माझी ही अवस्था झालेली आहे असं राजकुमार म्हणत असतो. इकडे सावलीला खूपच वाईट वाटतं असतं आणि सावली सांगत असते, खरं सांगू का, तर मला आता इतकं वाईट वाटतंय ना की माझ्यामुळे राजकुमार दादांना हा दिवस बघायला लागणार आहे. यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो, तुझ्यामुळे तू असं काय केलं की ज्याच्यामुळे राजकुमार दादाला असं काहीतरी भोगावं लागेल. तू काहीही स्वतःला दोष देऊ नको असं तो म्हणायला लागतो. त्यावरती ती म्हणते, नाही, मला काय वाटतं माहीत आहे का, अमृतावहिनीला या सगळ्यामध्ये त्रास होतोय. अमृतावहिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून मी हे सगळं केलं. यावरती तो म्हणतो, मग तू बरोबरच केलं, तू काय चुकीचं केलंस? यावरती ती सांगते, नाही, पण कसं आहे ना, त्यांना माझ्यामुळे घर सोडून जावं लागलं. त्यांना माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो, हे बघ, जे राजकुमार दादांनी केलं ना ते चुकीचंच होतं. राजकुमार दादा माझा भाऊ आहे, मी त्याला सपोर्ट करतो इतर गोष्टीमध्ये, पण या गोष्टीमध्ये मी त्याला कधीच सपोर्ट करू शकणार नाही. तो खूप चुकीचा वागला आहे आणि जे चुकीचं वागलं आहे त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये राजकुमार दादांनी जी चुकी केलेली आहे ना त्या चुकीला कधीच माफी मिळणार नाही असं आता तो म्हणायला लागतो. त्यानंतर मग आता प्रत्येकच सावली सांगते, खरं सांगू का सारांश सर, पण प्रत्येक स्त्रीची जी अपेक्षा असते ना ती अपेक्षा तुमच्यासारखा समजूतदार नवरा मिळणं असते, म्हणून तुम्ही दरवेळेला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता. यावरती मग राजकुमार आता इकडे दादा गेले तर मला खूप वाईट वाटते असं सावली म्हणत असताना इकडे सारंग तिला सांगत असतो, हे बघ, राजकुमार दादाच्या चुकी त्याची चुकी आहे, तुझी काही चुकी नाही आणि अमृतावहिनीला आपण सावरायचं आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि सावनीला सारंगबद्दल खूप आदर वाटत असतो. इकडे तोपर्यंत जगन्नाथ पत्रिका पाहत असतो आणि अलका सांगत असते, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावरती तो सांगतो, अलका, आपल्या मुलीवरती खूप मोठं संकट आहे. त्यावरती ती सांगते, जी जीवाला काही धोका आहे. वरती आता जगन्नाथ म्हणतो, नाही, जीवाला काही धोका नाही, पण तिच्या पत्रिकेमध्ये वेगळाच काहीतरी योग आहे. तिला सुख जे मिळायला पाहिजे ना ते सुख तिला मिळत नाही आणि त्यामुळे सगळ्यामध्ये मला खूप अस्वस्थ वाटत आहे. म्हणजे काही झालं तरी तिच्या वाट्याचं सुख तिला मिळायला पाहिजे. तिच्या पत्रिकेमध्ये कोणता तरी संकटाचा योग आहे. जीवावर संकट नसलं तर सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिच्यावरती काहीतरी संकट आहे. मला सांगता येत नाही, मला तिच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. इकडे तोपर्यंत राजकुमार आता आपला मोबाईल काढतो आणि कंटिन्युअसली कॉल करतो. मग ते अमृताला, पण अमृता काही केला, कॉल उचलत नाही तर नाही, पण त्याचा कॉल कट करत असते. मग राजकुमारचा रागाचा पारा खूपच चढतो. राजकुमार खूपच चिडतो. चिडलेला राजकुमार या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो, अमृता, तुझी इतकी हिंमत की तू या सगळ्यामध्ये माझा आता फोन कट करायला लागली. मला एकदा का घरी येऊ दे, मी एकदा आलो ना की तुला कसा धडा शिकवतो ना, की तुला या सगळ्यामध्ये असा धडा शिकवेल असं म्हणत तो चांगला चिडलेला असतो. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे अमृता खूपच उदास असते. तिलोत्तमा तिच्याकडे येते. तिलोत्तमा तिला सांगायला लागते, काय गं अमृता, चल खाली, महिला मंडळाची मीटिंग आहे. त्यावरती आता इकडे अमृता म्हणते, आई, खरं सांगू का, तर मला अजिबात खाली येण्याची इच्छा नाही. त्यावरती सांगते, हे बघ, काही झालं तरी तुला माझ्यासोबत यावंच लागेल. मी तुला काल पण सांगितलं, तुझी काही चुकी नसताना तू जर स्वतःला त्रास करून घेतला तर ते मला
अजिबात चालणार नाही आणि त्यासाठी मी तुला तेवढंच सांगते आहे की तू खाली चल. बरं नको या गोष्टीचा विचार करू. कोणी काही बोललं तरी मी आहे ना यावरती. आता इकडे अमृता सांगत असते, आई नको, पण तिलोत्तमा ऐकत नाही. तिलोत्तमा या सगळ्यांमध्ये तिला आता भारीच पडते की काही झालं तरीसुद्धा तुला यायला पाहिजे. मग तिलोत्तमा सांगते, ये तू खाली. तितक्यात सावली येते आणि वहिनी चला ना खाली, महिला आलेल्या आहेत, तुम्हाला बरं वाटेल हे सगळं बघून या. आरती सावली तिकडे आता अमृता सांगायला लागते, अगं तुला माहिती आहे का, खाली गेल्यावरती या बायकांचा एकच आणि एकच विषय चालू राहील, म्हणजे आता गेले आहेत ना तोच विषय त्यांचं चालू राहील. असं म्हटल्यावरही मग आता लगेच इकडे सावली म्हणते, हे बघा वहिनी, तुम्ही काहीच केलं का चूक, हे बघा काही झालं तरीसुद्धा आई आहेत ना या सगळ्यामध्ये. तिलोत्तमा मॅडम तर सगळ्यांना उत्तर देते, तुम्ही आता या सगळ्यामध्ये अजिबात विचार करू नका. काहीही झालं तरीसुद्धा तिलोत्तमा मॅडम आहेत ना, तुमची काही चुकी नाही, तुमच्या पाठीशी असतात, तुम्ही कशाला घाबरता. चल बरं का खाली म्हटल्यावरती ती आता इकडे अमृताला घेऊन खाली येत असताना इकडे बबलू सोम एक दृश्य दाखवलं जातं. दोघांना खूपच उदास असतात आणि त्या दोघांना उदासीनता वाटत असते, कारण या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणते अमृता वहिनीची अवस्था. मग सारंग म्हणतो, तुमची जर काही अवस्था असेल ना अमृता वहिनी, काय वाटेल, तुम्ही विचार तरी केला आहे का. त्यामुळे तुम्ही हा विचार करा की अमृता वहिनीसाठी तुम्हाला घरातलं वातावरण हस्तक्य ठेवायला पाहिजे. मग लगेच बबलू उठतो आणि चला हवा येऊ द्या, हवा येऊ द्या, याचं प्रमोशन करत हसण्याची स्पर्धा चालू होते. इकडे तोपर्यंत राजकुमार आता भिकेला लागलेला असतो, त्या लुटलेलं असतं. एक मोबाईल फक्त बाकी असतो. मोबाईलवरून त्याने आता कॉल केलेला असतो, तो म्हणजे इकडे लगेच ती सांगतो असतो, चहा दे. यावरती तो मुलगा म्हणतो, तू पैसे दे आधी. यावरती राजकुमार म्हणतो, तुला काय वाटलं मी पैसे देऊ शकत नाही, आधी मला चहा दे. यावर तो म्हणतो, काय रे, मी तुला ओळखतो का काय, तू कधीही माझ्याकडे काही मागशील देईल, यावरती ओळखलं नाहीस तू. आता राजकुमार तिकडे पिण्याच्या पाण्याचे ज्यावेळेस तोंड धुवायला जातो त्यावेळेस तो म्हणतो, ते पिण्याचे पाणी आहे. त्यावर म्हणतो, गप रे तू, असं म्हणत आता तो आता तिथल्या टेबलावरही बसत ऐश्वर्याची वाट पाहत असतो. ज्या वेळेला आता इकडे ऐश्वर्या येते त्यावेळेस ती म्हणते, दादा. यावरती तो म्हणतो, आलीस तू, हे बघ माझ्याकडे सगळं चोरानं लुटून नेलेलं आहे, नशीब माझ्याकडे मोबाईल ठेवला आहे म्हणून. यावरती मग आता ती सांगायला लागते, दादा तुमच्यासोबत जे काही झालं ते वाईटच झालं. यावरती तो म्हणतो, मला एक प्रश्न पडतं की तू माझी मदत का करणार आहेस. यावरती ती सांगायला लागते की हे बघा, म्हणजे तुम्हाला माहीत आहे ना चूक या सगळ्यामध्ये होतात, पण तरीसुद्धा तिलोत्तमा मेहेंदळेचे जे काही केलं ना त्या गोष्टी मला अजिबात पटलेल्या नाही. चुकीला संधी म्हणजे चूक हे करायला आपल्याला संधी घ्यायला हवी, नाही सुधारायची संधी. आणि मला मुळातच या गोष्टी एकच वाटतात की तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही करत होता त्यास कुणाला त्रास होतो, तिलोत्तमाला त्रास होतो ना, आईला त्रास होतो ना, सगळ्यामध्ये अमृता वहिनीला त्रास होतो. त्रास कोणाला झाला तर सावलीला त्रास झाला, बरोबर आहे ना. मग सावलीच्या त्रासाची शिक्षा तुम्ही का भोगायची आहे, असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते. यावरती राजकुमार म्हणतो, पण मला एक प्रश्न आहे, तू इतकी मला मदत यावरती म्हणते की गिव्ह अँड टेक आहे, त्यामुळे काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला मदत करते, रिटर्नमध्ये तुम्ही माझी मदत करावी असं मला वाटते, असं म्हटलं. अरे मग मात्र लगेचच आता इकडे तो म्हणतो, 100% तू मला मदत केलीस की मी तुला मदत केली हे झालं, पण प्लॅन काय आहे. यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागतो की आता मला प्लांटवरती जायला लागणार आहे, मी प्लॉटवरती असं काही करणार आहे की एखादी मशिनरी खराब झाली किंवा तिला काही झालं की ताबडतोब काय होणार आहे. मग या सगळ्यामध्ये तुम्हाला आता ती मशिनरी दुरुस्त करण्यासाठी बोलावलं जाणार, कारण त्या प्लांटवरती तुम्ही काम करणार, तुम्ही काम करत असल्यास कारणाने या ठिकाणी काहीही झालं तरी तुम्हाला या सगळ्यामध्ये बोलावलं जाईल आणि तुम्ही तिकडे गेल्यावरती मग मात्र त्याशिवाय दुसरा कोणता पर्याय राहणार नाही. यावरती राजकुमार म्हणतो, गुड आयडिया, मी ऐश्वर्या तुझे उपकार नेहमी लक्षात ठेवीन, काहीही झालं तरी तुझे उपकार मी विसरणार नाही. ऐश्वर्या म्हणते, उपकार नाही किंवा टेक, मला गरज लागली की तुम्हाला उभी राहा. यावरती तो म्हणाला 100%. त्यानंतर मग आता इकडे महिला मंडळाच्या बायका आलेल्या असतात. सावली सगळ्यांसाठी आता इकडे चहा पाणी आणते आणि त्यानंतर तारा मोठ्या आयडियाने येऊन बसते. तारा ज्यावेळेस आय टी येऊन बसते त्यावेळेस मग आता ते विचार, काय गं तारा कशी आहेस, तुझी हल्ली गाण्याचे प्रोग्राम वगैरे काही दिसत नाही. आरती तारा म्हणते, सध्या काय आहे ना, तर मी या सगळ्यामध्ये सध्या फोकस करते आहे, जी फक्त आणि फक्त माझ्या रियाजवरती आहे, म्हणजे माझं रियाज त्याच्यावरती माझा फोकस आहे, बाकी कशावरती माझा फोकस नाही. असं म्हटल्यावरती मग ती आता सांगायला लागतात, बरोबर आहे तुझंसुद्धा बरोबर आहे. त्याच वेळेला तिकडे आता लगेच अमृता येते. अमृता खाली बसते. तितक्यात त्या बायका चर्चा करायला लागतात.
हे बघ, हिनेच आपल्या नवऱ्याला बाहेर काढलं, हे बघ हिच्यामुळे नवरा बाहेर गेला आहे. पण दुसरीकडे म्हणते, अगं पण त्या राजकुमारचं अफेअर होतं ना आणि त्यामुळे तो गेला आहे असं म्हणेन. सारांच्या बायकोंनी त्याला रंगेहात पकडलं. तितक्यात तिलोत्तमा, काय चर्चा चालली यावरती त्या म्हणतात, नाही ते काही नाही. यावरती तिलोत्तमा सांगायला लागते, बघा तुम्ही काही चर्चा करायची असेल तर उघडपणे करा. म्हणजे मुळातच कसं आहे ना, मी अशा विचाराची नाही आहे की माझा मुलगा चुकला तर त्याला पाठीशी घालून माझ्या सुनेला दूर करीन. मी माझ्या सुनेच्या पाठीशी ठामपणे नेहमीच उभी राहणार आहे. त्यामुळे ही चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही. माझा मुलगा चुकला तो चुकला, हो मी त्याला बेदखल केलेला आहे, काही त्याच्यामध्ये वावग नाही आहे आणि माझ्या सुनेला मी सपोर्ट करत आहे. तिची आता यात काय चूक आहे का? यावरती बायका आधी ज्या घुसफूस करत असतात ना त्या म्हणायला लागतात, तिलोत्तमा खरंच तू खूप धीराची आहेस. मुलगा सोडून स्वतःच्या सुनेच्या पाठी उभी राहिले. त्यावरती तुझ्या या सगळ्या कौतुकाचं करायला पाहिजे. बरं अगं तिलोत्तमा, अगं मंगळागौरीचं काय? म्हणजे तुझ्या घरात मंगळागौर असेल ना, आम्हाला किती आनंद होतो. म्हणून सांगू तुला, हा मंगळागौरीचा कार्यक्रम आम्हाला बघण्यासाठी म्हणजे दिव्य आमच्यासाठी असतं गं. तुझ्या इथं कार्यक्रम असला तर असं म्हणतं का विषय बदलायला लागतात. त्यावेळी एक बाई म्हणते, असं काय करते सगळं तिलोत्तमा? तिची सून कुठे आवडते? तिची सून तिला आवडत पडत नाही. त्यामुळे तिलोत्तमा तू आता मंगळागौरीत जबरदस्ती करून का तिच्यावर आता इकडे तू भर पाडते आहेस का? तिलोत्तमा तिची सून नाही पडत, तू नको तिचा भरीस पाडू असं म्हटल्यावर मग आता तिलोत्तमा पेटून या सगळ्यामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम करणार असते. त्याच वेळेला इकडे आता म्हणजे सारंगचा फोन येतो आणि सारंग सांगायला लागतो, आई राजकुमार दादा ज्या प्लॅन्टवरती काम करतो तिथली मशिनरी बिघडली, काहीतरी करायला पाहिजे. अरे तिलोत्तमा सांगते, चंद्रकांत मी जरा निघते आहे, मला या सगळ्यामध्ये आता प्लांटवरती काम करायला जायचं. अरे ती चंद्रकांत म्हणतो, या प्लांटवरती काम करणार पण असं काय? यावरती मग आता तिलोत्तमा सांगायला लागते, काही नाही, खरं सांगायचं तर आता म्हणजे राजकुमार त्या प्लांटवर काम करतो. यावरती ऐश्वर्या म्हणते, मग आपण एक काम करूया ना, राजकुमार दादालाच बोलावू. यावरती सारंग म्हणायला लागतो, आई मला असं वाटते की यातलं मला काही कळत नाही, आपण राजकुमार दादालाच बोलावू. इथंच प्रेक्षकांनो एपिसोड संपून जातो आणि उद्याच्या भागामध्ये काय ट्विस्ट राहणार आहोत आपण हे उद्या पाहणार आहोत. म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.